हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 12वी कॉमर्स फॅकल्टीतील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील सेकंड चॅप्टर अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याचं इलस्ट्रेशन नंबर 5 आणि 6 पेज नंबर 79 80 79 अँड 80 पेजवरील जे काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचे आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटलास त्याचं कमेंट करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची अपडेट मिळेल. प्रॉब्लेम बघूया. ई स्टेशन नंबर 5 सिंपल एक्झाम्पल हेडिंगच दिलंय त्याचं सिंपल एक्झाम्पल म्हणजे बेसिक असा प्रॉब्लेम आहे. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओनली. या प्रॉब्लेमच्या आधारावरती आपल्याला फक्त आणि फक्त एकच अकाउंट तयार करायला सांगितलंय, ते म्हणजे कोणतं? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. From the following receipt and payment account and adjustment given below, you are required to prepare income and expenditure account for the year ended 31st March 2020 of वेण्णा कल्चरल असोसिएशन सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये एक वेण्णा नावाची नदी आहे आणि त्या नदीच्या किनाऱ्यावरती किंवा त्या नदीच्या आसपास खोऱ्यामध्ये एक वेण्णा कल्चरल, त्या वेण्णा नदीच्या नावाने एक सांस्कृतिक संघटन आहे साताऱ्याचं. त्याचं आपल्याला काय करायचं आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे 31 मार्च 2020चं. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि ऍडजस्टमेंट, ही जे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि खाली जे काही ऍडजस्टमेंट दिलेले आहे याच्या आधारावरती आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं सांगितलेलं आहे. रिसिप्ट साईडला आपल्याला आलेलं आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड आणि कॅश इन बँक. हे जे काही बॅलन्स आहेत हे काय आहेत? तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स आहे. याची आपण कुठेही पोस्टिंग करत नाही, हे आपल्या कामाचं नाही आहे. सबस्क्रिप्शन दिलेलं आपला टू सबस्क्रिप्शन 2018-19, 19-20 आणि 20-21 3 वर्षाचं सबस्क्रिप्शन वर्गणी दिली आपल्याला. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची डेट दिलेली आहे आपल्याला, दिनांक दिलेली आहे 31 मार्च 2020. 31 मार्च 2020ला हे अकाउंट क्लोज झालंय. मग हे सुरू कधी झालं होतं? तर 1 एप्रिल 2019 म्हणजे वर्ष काय आहे? करंट इयर 19-20. आपल्यासाठी ही डेट खूप महत्वाची असते. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची डेटवरून आपल्या लक्षात येतं की नेमकं आपलं करंट इयर कोणतं आहे. या ठिकाणी 19-20 म्हणजे 19-20 हे काय आपलं करंट इयर आहे. 19-20 जर समजा करंट इयर आहे तर 18-19 काय असणार आहे? लास्ट इयर असणार आहे. लास्ट इयर म्हणजेच काय? प्रिव्हियस इयर असणार आहे, मागचं वर्ष असणार आहे. तर 20-21 काय आपलं नेक्स्ट इयर. म्हणजे एका दिनांकावरून आपल्याला कळतं की आपलं करंट इयर कोणतं आहे. पुढे आपल्याला दिलेलं आहे डोनेशन, जनरल डोनेशन आहे. टू एंट्रन्स फी दिलेली आहे. टू इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट, आपल्या संस्थेने कुठेतरी अमाऊंट फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलेली बँकेमध्ये, त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट मिळालंय. त्याच्यानंतर टू पिकनिक रिसिप्ट, कुठेतरी आपली या वेण्णा कल्चरल असोसिएशनची कुठेतरी सहल वगैरे गेलेली असेल तर त्याचा खर्च आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. पेमेंट साईडला दिलेला आपल्याला रेंट दिलेला आहे 2018-19. कोणता रेंट आहे? हा लास्ट इयर, मागच्या वर्षाचा आहे. त्याच्यानंतर 19-20चा हा करंट इयरचा दिलेला आहे 54,300. फिक्स डिपॉझिट आपली ही ॲसेट दिलेली आहे. त्याच्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस, इन्शुरन्स, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पिकनिक एक्सपेन्सेस आपलं दिलेलं आहे. त्याच्यानंतर बाय सॅलरी दिलेली आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दिलेलं आहे, ॲडव्हर्टाइजमेंट दिलेलं आहे 2018-19चं, मागच्या वर्षाचं आहे हे पण लास्ट इयर. त्याच्यानंतर बॅलन्स कॅरेड डाऊन, कॅश इन हँड आणि कॅश इन बँक. हे बॅलन्स कॅश बॅलन्स कोणतं दिलेलं आहे? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचं ओपनिंग कॅश इन हँड आणि कॅश इन बँकने सुरू होत असते, तर क्लोजिंग हे सुद्धा कॅश इन हँड किंवा कॅश इन बँकने होत असते. म्हणजे हे काय आहे? क्लोजिंग बॅलन्सेस आहे. हे बॅलन्सेस जर आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची असेल तर आपल्याला कामात येत असतात, अदरवाईज त्याचा आपण यूज करत नाही. या ठिकाणी पिकनिक रिसिप्ट दिलेली आहे. पिकनिक रिसिप्ट म्हणजेच काय? मग अशी मी चुकून खर्च म्हटला तर तो खर्च नाहीये, रिसिप्ट आहे, ती मिळालेला आहे. म्हणजे जे काही असोसिएशनची जे काही सहल वगैरे कुठेतरी आयोजित केली असेल तर त्यासाठी काहीतरी आपल्याला देणगी मिळालेली असेल, त्यासाठी काहीतरी डोनेशन मिळालं असेल, त्याला पिकनिक रिसिप्ट आणि ते पिकनिक रिसिप्ट या ठिकाणी आपल्याला एक्सपेन्सेस त्याचा खर्च आपल्याला दिलेला आहे.
त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत आपल्याला. फायनल अकाउंट प्रमाणे आपल्याला ऍडजस्टमेंटच्या स्टार करायचे आहे. आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग ऍड करतात फॉर करंट इयर. करंट इयरचं जर आउटस्टँडिंग असेल तर ऍड करत असतात, आणि प्रिव्हियस इयर लास्ट इयरचं जर का आउटस्टँडिंग असेल तर ते काय करत असतात, मायनस करत असतात. हा एक जो काही लॉजिक आहे, बेसिक नियम आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. 7,000 रुपये रेंट पेमेंट साईडला दिलेलं आहे, त्याला एक स्टार करायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट 60% इंटरेस्ट फी शुड बी कॅपिटलाइज. कॅपिटलाइज असा शब्द आल्यानंतर 60% रक्कम ज्या घटकाची दिलेली असेल त्या घटकाची रक्कम कपात करून, मायनस करून ती काय करायची असते, कॅपिटल फंडमध्ये ऍड करायची असते. त्यालाच काय म्हटलं जातं, कॅपिटलाइज असं म्हटलं जातं. इंटरेस्ट फीची 60% रक्कम रिसिप्ट मधनं, इन्कम मधनं मायनस करायची आहे आणि ती कॅपिटल फंडमध्ये ऍड करायची आहे. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर वॉज ₹20,000. आउटस्टँडिंग ऍड करतात, कोणतं आहे, करंट इयरचं आहे, ऍड करतात. सबस्क्रिप्शन वर्गणी, करंट इयर कोणतं आहे, 19-20. या पद्धतीने आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपलं वाचून झालं आणि ऍडजस्टमेंटच्या पण आपण पुन्हा केले आहेत. नेक्स्ट ऍडजस्टमेंट दिलेली आहे 4 नंबरची. प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्सचं जे काही अमाऊंट आहे ती ऍडव्हान्समध्ये भरली आहे. प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेडची अमाऊंट काय करतात, लेस करतात. इन्शुरन्सवरती एक स्टार. इन्शुरन्सवरती एक स्टार. त्याच्यानंतर रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट आपलं वाचून झालेलं आहे आणि ऍडजस्टमेंट पण आपलं वाचून झालेलं आहे आणि आपण स्टार केलेलं आहे. आपल्याला तयार करायला सांगितलेलं आहे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आपल्याला एक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, एक 10-15 लाईनीचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करावं लागेल. वरती रजिस्ट्रेशन नंबर 5 in the books of Vienna Cultural Association Satara. Income and expenditure account 31st March 2020. डेबिट साईडला येणार एक्सपेंडिचर अकाउंट, आणि क्रेडिट साईडला येणार इन्कम. अमाऊंट. बऱ्याच वेळा पोस्टिंग करत असताना विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होतात. लिहिताना आपण एक नंबर काय लिहितोय, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, मात्र डेबिट साईडला लिहितोय 2 नंबरचा घटक आणि क्रेडिट साईडला लिहितोय 1 नंबरचा घटक, या पद्धतीने क्रॉस. तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होत असतात लिहिताना, तर कन्फ्यूज होऊ नका. जरी इन्कमने सुरुवात होत असेल हेडिंग मध्ये, अकाउंटच्या नावामध्ये, तरी मात्र डेबिट साईडला एक्सपेंडिचर आपण काय करत असतो, लिहित असतो, किंवा एक्सपेंडिचर डेबिट साईडला आपण रेकॉर्ड करत असतो. सुरुवातीला आपल्याला पोस्टिंग करायची आहे. पोस्टिंग करायची आपल्याला रिसिप्ट साईडची. रिसिप्ट हे काय आहे, इन्कम साईडला रेकॉर्ड करायचं आहे. टू बॅलन्स ब्रॅकडाऊन, ओपनिंग बॅलन्स आपल्या कामाचं नाही आहे. टू सबस्क्रिप्शन लिहिताना लिहायचं आहे बाय सबस्क्रिप्शन. अमाऊंट इनर कॉलमला ऍडजस्टमेंट आहे करंट इयर 19-20चं 1 लाख रुपये. त्याच्यानंतर नेक्स्ट इयर 2020-21, 2020 आणि 21चं नेक्स्ट इयरचं जे काही सबस्क्रिप्शन आहे
हे काय करत असतो आपण लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करत असतो आणि 18-19चं आपण रेकॉर्डिंग करत नाही. जोपर्यंत ऍडजस्टमेंट येत नाही तोपर्यंत मागच्या वर्षाच्या सबस्क्रिप्शनला आपण हात लावत नाही. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मागच्या वर्षाच्या सबस्क्रिप्शनवरती ऍडजस्टमेंट आलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपण ते विचारात घेणार नाहीये. आपल्या कामाचं आहे फक्त आणि फक्त करंट इयरचं बॅलन्स. कारण का आपण फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट या ठिकाणी तयार करतोय. नेक्स्ट इयरसाठी आपल्याला काय लागत असतं, बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मात्र आपल्याकडे नाही. नंतर डोनेशन 1-2 लाईन सोडून द्यायचंय. डोनेशन अमाऊंट आउटर कॉलम 25,000 रुपये. नंतर इंट्रन्स फी त्याच्याच खाली बाय इंट्रन्स फी अमाऊंट इनर कॉलम ॲडजस्टमेंट आहे 15,000 15,000. एक लाईन सोडून तिथंच इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट बाय इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट FD अमाऊंट आउटर कॉलम 4,800. त्याच्यानंतर पिकनिक रिसिप्ट बाय पिकनिक रिसिप्ट अमाऊंट 20,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर पेमेंट साईड रेकॉर्ड केली जात असते एक्सपेंडिचर साईडला. बाय रेंट लिहिलेलं आहे, लिहिताना मात्र टू रेंट लिहायचे. डेबिट साईडला 2 लिहितो. 2018-19 मागच्या वर्षाचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये फक्त आणि फक्त करंट इयरच्याच बॅलन्सेसचा आपण काय करत असतो, विचार करत असतो. 18-19चं रेंट इथं आपल्याला पोस्टिंग करायची नाहीये. 19-20चं करंट इयरचं ॲडजस्टमेंट आहे अमाऊंट इनर कॉलमला 54,300 54,300. बाय फिक्स्ड डिपॉझिट ॲसेट आहे आपल्याकडे, बॅलन्स शीट नाही, त्याचं रेकॉर्डिंग केलं जाणार नाही. सन्ड्री एक्सपेन्सेस रेंटच्या खाली एक लाईन सोडून टू सन्ड्री एक्सपेन्सेस अमाऊंट आउटर कॉलम 8,000 रुपये. इन्शुरन्स खर्च आहे टू इन्शुरन्स अमाऊंट इनर कॉलम ॲडजस्टमेंट आहे, इनर कॉलमला लिहायचं आहे 12,000 रुपये. त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक लाईन सोडून टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट 6,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर पिकनिक एक्सपेन्सेस या ठिकाणी पिकनिक रिसिप्ट म्हणून आपण लेस करू शकतो, पण आपण इथं लेस करणार नाहीये, त्याला डेबिट साईडला त्याचं रेकॉर्डिंग करणार आहे. टू पिकनिक एक्सपेन्सेस अमाऊंट 18,000 आउटर कॉलम. त्याच्यानंतर सॅलरी खर्च आहे एक्सपेंडिचर साईडला, सॅलरी अमाऊंट 20,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अमाऊंट 13,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट 2018-19 मागच्या वर्षाचा खर्च आहे. रिसिप्ट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला फक्त आणि फक्त करंट इयरचेच बॅलन्सेस आपण विचारात घेत असतो. मागच्या वर्षाचा खर्च आपल्या या ठिकाणी कामाचा नाहीये. त्याच्यानंतर बाय बॅलन्स कॅरेट डाऊन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची क्लोजिंग कॅश बॅलन्स हे आपण काय करत असतो, ॲसेटला ट्रान्सफर करत असतो, पण आपल्याकडे बॅलन्स शीट नाहीये. या ठिकाणी आपली पोस्टिंग संपलेली आहे. सेकंड स्टेप आहे आपली, आपल्याला ॲडजस्टमेंट सॉल्व करायचं आहे. पहिली ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग रेंट काय करतात, ॲड करतात
आउटस्टँडिंग काय करतात, ॲड करतात. आउटस्टँडिंग रेंट अमाऊंट आहे 7,000 रुपये करंट इयरची. 7,000 रुपये 54,300 प्लस 7,000 अमाऊंट बाहेर 61,300. याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग आपलं खर्च द्यायचा राहिलेला आहे लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करतो, पण मात्र आपल्याकडे बॅलन्स शीट नसल्यामुळे आपण सेकंड इफेक्ट याचा देणार नाहीये. त्याच्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट दिलेली आहे 60% इंटरन्स फी शुड बी कॅपिटलाइज. इंटरन्स फी इन्कम साईडला दिलेली आहे, त्यामधनं लेस 60% कॅपिटलाइज, लेस 60% कॅपिटलाइज. 15,000 वरती 60%. वर्किंग नोट नंबर 1, इंटरन्स फीची रक्कम आहे 15,000. 15,000 वरती 60%, 0,000 कॅन्सल. अमाऊंट उरलेली आहे 1,500 इंटू 6, 15 1 15, 15 त्रिक 45, 9,000 रुपये. 15 त्रिक 45, 15 त्रिक 45, 45 गुणे 90, म्हणजे 1,500 गुणीला 6 जर केले 6 येते. 6 हे 6, 1,500 गुणीला 6 जर केले तर अमाऊंट येईल 9,000 रुपये. म्हणजे या 15,000 मधनं 9,000 रुपये आपल्याला काय करायचे, मायनस करायचे आणि ते कॅपिटल फंड मध्ये ट्रान्सफर करायचे. 15,000च्या खाली लिहा 9,000 रुपये. 9,000च्या खाली आडवी रेष, अमाऊंट बाहेर 6,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड दिलेला असेल त्या कॅपिटल फंड मध्ये आपल्याला ही अमाऊंट काय करावी लागणार आहे, ऍड करावी लागणार आहे. पण आपल्याकडे बॅलन्स शीट नाही, त्याच्यामुळे कॅपिटल फंड मध्ये ऍडची सेकंड इफेक्ट आपण करणार नाही. इथं आपली दुसरी ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून झालेली आहे. तिसरी ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज 20,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आउटस्टँडिंग यायचं बाकी आहे, सबस्क्रिप्शन यायचं बाकी आहे, इन्कम आहे आपलं. इन्कम साईडला आउटस्टँडिंग काय करतात, ऍड करतात. ऍड आउटस्टँडिंग. किती आउटस्टँडिंग आहे, 20,000. 1,00,000च्या खाली लिहायची आहेत 20,000. 20,000च्या खाली आडवी रेष, टोटल बाहेर 1,20,000. याचा सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला येत असतो, मात्र आपल्याकडे ॲसेट साईड नसल्यामुळे याचा सेकंड इफेक्ट येणार नाही. त्याच्यानंतर 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड काय करतात, लेस करतात. इन्शुरन्स एक्सपेंडिचर साईडला दिलेलं आहे, त्याच्यातनं लेस प्रीपेड. इन्शुरन्सची अमाऊंट ॲडव्हान्समध्ये भरलेली आहे 1,000 रुपये. 12,000च्या खाली 1,000. 1,000च्या खाली आडवी रेष, 12,000 मायनस 1,000 अमाऊंट 11,000 रुपये. आउटर कॉलम. याचा सुद्धा सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला येत असतो, मात्र ॲसेट साईड नसल्यामुळे आपण या ठिकाणी सेकंड इफेक्ट देणार नाही. पुढची स्टेप, या ठिकाणी आपलं प्रॉब्लेम संपलेला आहे. सिंगल डबल लाईन मध्ये अकाउंट क्लोज करायचं आहे. क्रेडिटला सिंगल डबल लाईन मध्ये अकाउंट क्लोज, डेबिटला सिंगल डबल लाईन मध्ये अकाउंट क्लोज. डेबिटची आणि क्रेडिटची म्हणजे एक्सपेंडिचरची आणि इन्कमची टोटल घ्यायची आहे. कोणत्या साईडची टोटल जास्त आहे तिला बेस मानायचं आहे, ती दोघं साईडला लिहायची आहे आणि जी लहान अमाऊंट असेल ती मायनस करायची आहे. सेम फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण ज्या पद्धतीने शिकलो त्याच पद्धतीने या ठिकाणी अकाउंट क्लोज करायचं आहे. क्रेडिटची टोटल येते इथं 1,75,800.
आणि डेबिटची टोटल आहे 1,37,300. या ठिकाणी इन्कम साईडची क्रेडिटची टोटल जास्त आहे म्हणून तिला बेस मानलं 1,75,800. क्रेडिटला लिहायचं आहे, डेबिटला लिहायचं आहे 1,75,800. डेबिटला फरक येईल त्याला नाव द्यायचं आहे टू सरप्लस. 1,75,800 मायनस 1,37,300 मायनस केले तर अमाऊंट येईल 38,500. या ठिकाणी हा प्रॉब्लेम आपला 1,75,800 ने क्लोज होतो आणि आपल्याला सरप्लस येतं आहे 38,500. अगदी बेसिक असा प्रॉब्लेम होता. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची सुरुवात कशी करायची, आपल्याला पोस्टिंग कशी करायची, त्याच्यानंतर बॅलन्सिंग कसं करायचं आहे ते या ठिकाणी खूप बेसिक अशा पद्धतीने आपल्याला या प्रॉब्लेमच्या माध्यमातून शिकायला मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम 6 नंबर आता आपण पाहूया. प्रॉब्लेम दिलेला आहे, द फॉलोइंग आर द डिटेल्स ऑफ सबस्क्रिप्शन ॲज पर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आपल्याला सबस्क्रिप्शन विषयी या प्रॉब्लेममध्ये माहिती दिलेली आहे. सबस्क्रिप्शन रिसिव्ह ड्युरिंग द इयर 2018-19 ₹50,000. या ठिकाणी आपल्याला 2018-19 मध्ये सबस्क्रिप्शन वर्गणी मिळालेली आहे 50,000 रुपये. पुढे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑन 31 मार्च 2018 ₹10,000. पुढे आपल्याला आउटस्टँडिंग म्हणजेच काय, येणे बाकी असलेली जे काही सबस्क्रिप्शन आहे जी यायची बाकी आहे ती 31 मार्च 2018 10,000 रुपये दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑन 31 मार्च 2019 ₹20,000. पुढे आपल्याला दुसरी एक सबस्क्रिप्शन दिलेली आहे आउटस्टँडिंग जी दिलेली आहे 20,000 रुपये. सबस्क्रिप्शन रिसिव्ह इन ॲडव्हान्स. पुढे सबस्क्रिप्शन रिसिव्ह इन ॲडव्हान्स ऑन 31 मार्च 2018 ₹15,000 15,000. आपल्याला ॲडव्हान्स पण मिळालेले आहे सबस्क्रिप्शन 31 मार्च 2018 ती किती आहे 15,000 रुपये. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ह इन ॲडव्हान्स ॲज ऑन 31 मार्च 2019 ₹10,000 आणि ॲडव्हान्स रिसिव्ह मिळालेला आपल्याला 31 मार्च 2019 ती म्हणजेच 10,000 रुपये. यू आर रिक्वायर्ड टू शो इट्स प्रेझेंटेशन इन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आता या ठिकाणी हा प्रॉब्लेम वाचत असताना मी काय केलेलं आहे तर ब्रॅकेट करून घेतलेले आहे. ब्रॅकेट का केलेले आहेत तर आपल्याला इथपर्यंतचं ट्रान्झॅक्शनचे आपण काय केलेले आहे छोट्या पार्टमध्ये मी तुम्हाला प्रॉब्लेम रीड करत असताना वाचत असताना त्याचं डिवायडेशन करून दिलेलं आहे जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना काय होणार आहे ते सोपं जाणार आहे. आपल्याला विचारलेलं आहे रिक्वायर आपल्याला तयार करायचं आहे. काय तयार करायचं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. त्याच तारखेचं म्हणजेच काय 31 मार्च 2019. आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे 31 मार्च 2019 आणि बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं आहे 31 मार्च 2019. 31 मार्च 2019 हे एक डेट निघून आली इथं. म्हणजे या वर्षाची सुरुवात 31 मार्च 2019 ची जी काही सुरुवात आहे ही कधी झाली होती 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019. म्हणजे आपलं करंट इयर जे आहे करंट इयर ते किती आहे 2018-19. ज्या वेळेस आपल्याला हे समजलं की आपलं करंट इयर जे आहे ते कोणतं आहे 2018-19 त्या तारखेपासून आपल्याला ते करंट इयर कळाल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत होत असते. आता बघा पुन्हा आपण हा जो काही प्रॉब्लेम आहे रीड करू. आता मात्र आपल्याला काय होईल सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या क्लिक होतील. जसं की सबस्क्रिप्शन रिसिव्ह ड्युरिंग द इयर
2018-19 म्हणजे करंट इयरला किती 50,000 रुपये सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे. बरं, ओके. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑन 31 मार्च 2018 या ठिकाणी आउटस्टँडिंग 31 मार्च 2018 31 मार्च 2018 दिलेलं आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपल्याला जे काही सबस्क्रिप्शन आहे, सबस्क्रिप्शन जे आहे ते दोन प्रकाराचं असतं. एक तर सबस्क्रिप्शन काय येत असतं आउटस्टँडिंग, आणि दुसरं काय येत असतं ऍडव्हान्स. परत यामध्ये सुद्धा हे जे काही आउटस्टँडिंगचं जे काही सबस्क्रिप्शन आहे हे ओपनिंगचं असतं आणि क्लोजिंगचं असतं. ओपनिंग बॅलन्स कशाचं? ओपनिंग बॅलन्स सबस्क्रिप्शनचं आउटस्टँडिंग मध्ये. त्याच्यानंतर दुसरं एक बॅलन्स आपल्याला पाहायला मिळत असतं क्लोजिंग बॅलन्स. आता या ठिकाणी ऍडव्हान्स सुद्धा त्याच पद्धतीने दोन भागामध्ये मिळत असतो. एक मिळत असतो ओपनिंग बॅलन्स ऍडव्हान्स आणि दुसरं मिळत असतं क्लोजिंग. क्लोजिंग बॅलन्स आपल्याला मिळत असतं. म्हणजे सबस्क्रिप्शन दोन भागामध्ये आपल्याला या प्रकरणामध्ये मिळतं, ते म्हणजे आउटस्टँडिंग आणि दुसरं असतं ऍडव्हान्स. आउटस्टँडिंग मध्ये पण ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स, आणि ऍडव्हान्स मध्ये ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स येत असतं. आता या ठिकाणी सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 31 मार्च 2018 करंट इयर काय आपलं 2018-19 2018-19 हे काय आपलं करंट इयर आहे. 2018-19 हे काय आहे आपलं करंट इयर आहे. करंट इयर मध्ये 18ला म्हणजे मागच्या वर्षी मिळालेलं आहे. मागच्या वर्षाचं क्लोजिंग, या वर्षाचं काय झालं ओपनिंग झालं. म्हणजे ओपनिंग बॅलन्स काय आहे सबस्क्रिप्शनचं ते म्हणजे 10,000 रुपये. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 31 2019 31 म्हणजे काय चालू वर्षाचं आपल्याला काय दिलेलं आहे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग. म्हणजे कोणती अमाऊंट झाली ही क्लोजिंग बॅलन्स झाला आउटस्टँडिंगचा 20,000. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन रिसीव इन ऍडव्हान्स ॲज ऑन 31 मार्च 2018 15,000. सबस्क्रिप्शन 31 मार्च मागच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स मध्ये, मागच्या वर्षाचं ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन हे काय दिलेलं आहे. मागच्या वर्षाची क्लोजिंग या वर्षी काय झाली ओपनिंग झाली. म्हणजे या ठिकाणी हे जे काय आपल्याला ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन दिलेलं आहे, मागच्या वर्षाची क्लोजिंग दिली म्हणजे या वर्षाची काय झाली ती ओपनिंग झाली 18-19 ची. ओपनिंगचं बॅलन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल 15,000. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन रिसीव इन ऍडव्हान्स ॲज ऑन 31 मार्च करंट इयरचं क्लोजिंग कशाची सबस्क्रिप्शन रिसीव इन ऍडव्हान्सची. म्हणजे ही अमाऊंट काय झाली आपली सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स क्लोजिंग बॅलन्स झालं 10,000 रुपये. हे एक्सप्लेनेशन जर समजा विद्यार्थ्याला समजलं, ज्या विद्यार्थ्याला हे एक्सप्लेनेशन समजलं तो विद्यार्थी या प्रॉब्लेमचं इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट, बॅलन्स शीट आणि सोबतच जे काय आपल्याला सबस्क्रिप्शन अकाउंट दिलेलं आहे ते सबस्क्रिप्शन अकाउंट सुद्धा खूप छान पद्धतीने तयार करू शकतो. तयार करूया आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. या ठिकाणी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बॅलन्स शीट आपल्याला तयार करायला सांगितलं होतं, त्याचे फॉर्मॅट आपण तयार केलेले आहे. चला प्रॉब्लेम रीड करूया. सबस्क्रिप्शन रिसीव ड्युरिंग द इयर 2018-19 ₹15,000. जे काही आपल्याला सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे, सुरुवातीचं जे काही सबस्क्रिप्शनची अमाऊंट आहे ती काय दिलेली आहे 50,000 आणि सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंगच्या ओपनिंग आणि क्लोजिंगचे बॅलन्सेस दिलेले आहे आपल्याला, आणि सबस्क्रिप्शन ऍडव्हान्सच्या ओपनिंगची आणि क्लोजिंगची आपल्याला बॅलन्सिंग दिलेली आहे. बघा आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जर करंट इयरचं असेल, चालू वर्षाचं असेल तर ते काय करत असतात प्लस करत असतात. चालू वर्षाचं जे काही असेल आपलं
म्हणजे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑन 31 मार्च 2018, 31 मार्च 2018 मागच्या वर्षाचं आहे. मागच्या वर्षाचं आउटस्टँडिंग काय करतात, लेस करतात. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन काय करत असतात, करंट इयरचं आउटस्टँडिंग ऍड करत असतात. म्हणजे 20,000 काय होतील, ऍड होतील. त्याच पद्धतीने ऍडव्हान्स जो आहे तो ओपनिंगचा आउटस्टँडिंग ओपनिंगचं मायनस होत असतं. तर ऍडव्हान्स प्रीपेड हा काय होत असतो, मागच्या वर्षाचा ऍड होत असतो. तर करंट इयरचा जो काही क्लोजिंग बॅलन्स आहे ते काय होत असतं, लेस होत असतं. एक ऍड आणि एक लेस होताना आपल्याला पाहायला मिळतं. लेस, ऍड आणि लेस या पद्धतीने फक्त आपल्याला काय करायचं आहे, अमाऊंट जिथं मायनस केलेलं असेल मायनस करायची, जिथं ऍड केलेली असेल ऍड करायची आहे, आणि हा प्रॉब्लेम आपला पूर्णपणे सॉल्व्ह झालेला असेल. सुरुवातीला वर्किंग नोट, सुरुवातीचं जे काही बॅलन्स आहे आपलं 50,000, हे 50,000 आपण कुठून घेतले, जे काही सुरुवातीचं बॅलन्स होतं हे 50,000 हे आपण घेतले. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग ओपनिंगचं जे काही बॅलन्स असेल आणि क्लोजिंगचं, आउटस्टँडिंग ओपनिंगचं काय करतात, लेस करतात. तर क्लोजिंगचं काय करत असतात, ऍड करत असतात. आता ओपनिंग आणि क्लोजिंग कोणतं आहे, तर हे आहे आपलं 2018चं बॅलन्स, हे आहे 2019चं बॅलन्स. त्याच्यानंतर ऍडव्हान्स सुद्धा ओपनिंगचं बॅलन्स हे काय 2018चं बॅलन्स आहे. तर ऍडव्हान्सचा क्लोजिंग जो आहे हा काय आहे 2019चं बॅलन्स आहे. ओके, चला पोस्टिंग करूया. पुढे सबस्क्रिप्शन मध्ये ऍड काय होणार आहे, आउटस्टँडिंग फॉर द इयर 31 मार्च 2019. म्हणजेच काय, तर करंट इयरचं जे काय आउटस्टँडिंग आहे ते आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. ऍड करायचं आहे. ऍडचा घटक कोणता आहे, हा 20,000 रुपये ही अमाऊंट 20,000 रुपये ऍड करायची आहे. तर लेस काय करायचे, आउटस्टँडिंग फॉर द इयर 31 मार्च 2018, 31 मार्चचं आउटस्टँडिंग 2018चं आउटस्टँडिंगची अमाऊंट किती दिलेली आहे, आउटस्टँडिंग 2018ची 10,000 रुपये. कशी आहे, मायनस मध्ये आहे, 10,000 रुपये आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं. ब्रॅकेटमध्ये म्हणजेच काय, ही अमाऊंट याच्यातनं मायनस करायची आहे. त्याच्यानंतर ऍडव्हान्स 2019चा ऍडव्हान्स काय करतात, लेस करतात. 2019चा ऍडव्हान्स 2019चा जो काही ऍडव्हान्स आहे त्याची अमाऊंट किती आहे, 10,000. काय कसा आहे हा, मायनस करायची अमाऊंट, मायनस करायची म्हणजेच ब्रॅकेटमध्ये लिहायची 10,000. आणि ऍडव्हान्स 2018चा ऍडव्हान्स 2018ची अमाऊंट किती आहे, 15,000. 15,000. हे जर तुम्हाला समजलं नसेल तर कन्फ्यूज होऊ नका. जे काही आपलं सबस्क्रिप्शन आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, मागच्या वर्षाचं जर का सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग असेल तर ते काय करत असतात, लेस करत असतात 2018चं. चालू वर्षाचं जर समजा सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग असेल, चालू वर्ष 2019चं, ते काय करत असतात, ऍड करत असतात. याच्या उलट ऍडव्हान्स जर समजा आपला करंट इयरचा असेल, चालू वर्षाचा असेल, तो काय करत असतात, लेस करत असतात. आणि मागच्या वर्षाचा जर ऍडव्हान्स असेल तो काय करत असतात, ऍड करायचं असतं. या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त काय करायचं आहे, लेस ऍड या पद्धतीने करायचं आहे. 50,000 प्लस 20,000 70, -10 60, -10 प्लस 15,000 अमाऊंट येते 65,000. टोटल अमाऊंट येते आपली 65,000. 65,000 इन्कम आहे. या सबस्क्रिप्शन काय असतं, इन्कम असतं. इन्कम साईडला लिहायचंय, बाय सबस्क्रिप्शन ॲज पर वर्किंग नोटनुसार याचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे 65,000 रुपये. आता या ठिकाणी बॅलन्स शीटला कोणकोणते घटक येतील, बॅलन्स शीटला बघा. आता ह्या ज्या काही ऍडजस्टमेंट आहे, हा जो काही प्रॉब्लेम आहे, हा काय आहे,
आपल्या फायनल अकाउंटमध्ये ज्या पद्धतीने आपण ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करत होते त्या काय आहे ऍडजस्टमेंट आहे. या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर मधल्या ज्या काही ऍडजस्टमेंट असतात या ऍडजस्टमेंटचे सुद्धा काय येत असतात, दोन इफेक्ट येत असतात. पण मात्र त्या ज्या काही ऍडजस्टमेंट आहे या कोणत्या असल्या पाहिजे, करंट इयरच्या असल्या पाहिजे, चालू वर्षाच्या ऍडजस्टमेंट असल्या पाहिजे. त्या मागच्या वर्षाच्या किंवा पुढच्या वर्षाच्या असतील तर त्याचे दोन इफेक्ट होत नाहीत. चालू वर्षाचे घटक कोणकोणते आहेत या ठिकाणी 2019चं आउटस्टँडिंग हे एक आहे आणि दुसरं आहे ऍडव्हान्स क्लोजिंग बॅलन्स. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन काय असतं, इन्कम असतं. इन्कम असतं ऍसेट साईडला याची रेकॉर्डिंग केली जात असते. सबस्क्रिप्शन 20,000 रुपये ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहू शकता. या ठिकाणी करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ज्याला आपण म्हणतात, किंवा याला तुम्ही आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन त्याच्यानंतर करंट इयरचा ऍडव्हान्स. ऍडव्हान्स काय करत असतात, ऍडव्हान्स ही काय असतं, लायबिलिटी असते. पुढच्या वर्षासाठी आपल्याला ती द्यायची आहे. लायबिलिटी साईडला सबस्क्रिप्शन रिसीव इन ऍडव्हान्स याची अमाऊंट आहे 10,000 रुपये. इथं आपलं इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट संपलेलं आहे. पुढे आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये तयार करायचं आहे सबस्क्रिप्शन अकाउंट. सबस्क्रिप्शन अकाउंट आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे. सबस्क्रिप्शन अकाउंट तयार करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे काही बाब आहे ती म्हणजे हे जे काही आपण वर्किंग नोट केलेली आहे, हे जे काही आपण जो डायग्राम तयार केलेला आहे हा आपल्याला उपयोगी ठरणार आहे. बघा आता सबस्क्रिप्शन हे काय असतं, इन्कम असतं. सबस्क्रिप्शन काय असतं, इन्कम. सबस्क्रिप्शन आपल्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये दोन मार्गाने येत असतं. एक आउटस्टँडिंग असतं, एक ऍडव्हान्स असतं. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आउटस्टँडिंग मध्ये ओपनिंग बॅलन्सेस असतात, क्लोजिंग बॅलन्स असतात. ऍडव्हान्स मध्ये ओपनिंग बॅलन्स असतं, क्लोजिंग बॅलन्स असतं. दोन प्रकारचे बॅलन्सेस या दोघांमध्ये पाहायला मिळतात, ओपनिंग आणि क्लोजिंग. आउटस्टँडिंग मध्ये पण आणि ऍडव्हान्स मध्ये पण. एवढा जो काही प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम परीक्षेमध्ये येत नाही, पण मात्र सिलेबस मध्ये दिलेला आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करणं, शिकवणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून मी यावरती व्हिडिओ बनवत आहे. पण मात्र तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही याच्या पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार त्यावेळेस हे जे काही सबस्क्रिप्शन आहे या सबस्क्रिप्शन मध्ये एक तर तुम्हाला ओपनिंग आलेला असेल किंवा क्लोजिंग आलेला असेल, ऍडव्हान्स आलेला असेल किंवा आउटस्टँडिंग आलेला असेल, काही आलेला असेल, एक किंवा दोन घटक आलेला असतील. पूर्णच्या पूर्ण घटक तुम्हाला त्या ठिकाणी येणार नाहीत. सबस्क्रिप्शन इन्कम ज्या वेळेस ते आउटस्टँडिंग असतं तर ती काय असते, ऍसेट असते. ऍसेट असते. आणि ज्यावेळेस सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स असेल ती काय असते, लायबिलिटी असते. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग असेल तर ऍसेट, सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स असेल तर ती काय असते, आपली लायबिलिटी असते. ऍसेटचं ओपनिंग बॅलन्स काय असतं, डेबिट. तर ऍसेटची क्लोजिंग बॅलन्स काय असतं, क्रेडिट बॅलन्स असतं. बघा आपण ज्यावेळेस इयत्ता 11वी मध्ये आपण शिकलोय जे काय आपलं ऍसेटचं बॅलन्स. समजा फर्निचर आपले ऍसेट असेल, याचं जे काही ओपनिंग बॅलन्स आहे आपण काय करत असतो, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. समजा 50,000 असेल
तर क्लोजिंग कुठं करत असतो, क्रेडिट साईडला इथं करत असतो. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 50,000. म्हणजेच ॲसेटची ओपनिंग बॅलन्स काय होत असते, डेबिट, तर क्लोजिंग कुठे होत असते, क्रेडिटला होत असते. त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आपलं आउटस्टँडिंग काय आहे, ॲसेटची ओपनिंग बॅलन्स कुठं असणार आहे, डेबिटला असणार आहे. डेबिटला लिहायचं आहे आपल्याला सबस्क्रिप्शनला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन अमाऊंट येणार 10,000 रुपये. तिथंच क्लोजिंग बाय बॅलन्स कॅरीड डाऊन ॲसेटची क्लोजिंग बॅलन्स 20,000 रुपये. त्याच्यानंतर ऍडव्हान्स काय सांगितलं मी, लायबिलिटी. लायबिलिटीचं ओपनिंग बॅलन्स काय असतं, क्रेडिट असतं. आणि लायबिलिटीचं क्लोजिंग बॅलन्स काय असतं, डेबिट असतं. ठीक आहे ना. याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर फर्निचर अकाउंट बघितलं आपण. समजा आपण क्रेडिटर अकाउंट घेतलं तर क्रेडिटरची ओपनिंग बॅलन्स, लायबिलिटीची ओपनिंग काय असते, क्रेडिट असते. क्रेडिट साईडला लिहितो आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग क्रेडिटला करत असतो तर क्लोजिंग कुठं करत असतो, डेबिटला करत असतो. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. त्याच पद्धतीने ऍडव्हान्स लायबिलिटी असल्यामुळे त्याची ओपनिंग कुठं होत असते, क्रेडिटला होत असते. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि क्लोजिंग कुठं होत असते, डेबिटला होत असते. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. लायबिलिटीची ओपनिंग बॅलन्स 15,000 आणि क्लोजिंग किती आहे, 10,000. या ठिकाणी 15,000 रुपये, या ठिकाणी 10,000 रुपये. हे झाल्यानंतर सुरुवातीचं बॅलन्स सबस्क्रिप्शनचं किती दिलेलं आहे, 50,000 रुपये. म्हणजे सुरुवातीला सबस्क्रिप्शन किती आलेलं आहे, 50,000. सबस्क्रिप्शन आलं, सबस्क्रिप्शन काय असतं, इन्कम. त्याची जर्नल एंट्री काय होईल, बँक अकाउंट डेबिट टू सबस्क्रिप्शन अकाउंट अमाऊंट 50,000. 50,000 म्हणजे सबस्क्रिप्शनला क्रेडिट काय असणार आहे, बँक असणार आहे. जर्नल एंट्रीच्या माध्यमातून बाय बँक अकाउंट 50,000. पुढे क्रेडिटचे टोटल येते 50 आणि 2 20 70 80 85,000. डेबिटला लिहायचे 85,000. 85,000 मायनस 20,000 अमाऊंट येईल 65,000. त्याला नाव द्यायचं आहे टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बॅलन्सिंग फिगर. ही जी काही अमाऊंट आहे 65,000 रुपये.
सबस्क्रिप्शनची 65,000 जी आपण शोधली होती तीच अमाऊंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अशा पद्धतीने हा जो काही 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे हा परीक्षेमध्ये येत नाही, पण मात्र याच्यामध्ये सबस्क्रिप्शनची आउटस्टँडिंग आणि ॲडव्हान्सच्या पूर्णची पूर्ण कन्सेप्ट काय केलेली आहे, क्लिअर केलेली आहे. म्हणजे याच्यापुढे कोणत्याही प्रॉब्लेममध्ये सबस्क्रिप्शन आलं, आउटस्टँडिंग किंवा ॲडव्हान्स, ते तुम्हाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या इन्स्टेशन 6च्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.